बोला पुंडलिका वरदे भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आकृती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आकृतीज किचन कॉर्नरमध्ये. आणि आज आषाढी एकादशी निमित्त आज आपण बनवूया एक काहीतरी उपासाचं आणि फराळाचं अगदी नवीन नवीन म्हणता येणार नाही पण काहीतरी युनिक. तर चला सुरुवात करूया. तर इकडे मी एक टोप घेतलेला आहे. टोप पातेलं काहीही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये माप म्हणून आपण माप घ्यायचं आहे म्हणून 1 वाटी घेतलेला आहे मी साबुदाणा. वजनाने जर बघायला गेलो तर आपण हे जवळपास 120 ते 150 ग्राम साबुदाणे आहेत. हे बारीक आणि मोठे दोन्ही मिक्स आहेत. माझ्याकडे दोन्ही होते. तर तुमच्याकडे जेही असतील लहान किंवा मोठे जे कोणतेही साबुदाणे असतील तुम्ही घेऊ शकता. आणि आता ह्यांना आपण काय करायचं आहे, आधी स्वच्छ धुवून घ्यायचे. धुताना ह्याला एकदम जोरात आपल्याला हाताने खूप छानपैकी दोन्ही हाताने किंवा एका हाताने पण असं छान मसळून रब करून धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही डट पार्टिकल्स असतील किंवा काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. तर हे पहा, खूप स्वच्छ असं 2-3 पाण्याने आपण हे धुवून घ्यायचं आहे आणि चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खूप छान फुलतात. आता ह्याच्यामधला जो पाणी आहे तो आपण वेळून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचा आहे. तर मी गाळून घेते त्यातलं पाणी. आणि आता हे बघा मी धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला जमत असेल तर ह्याला कमीत कमी 2 ते 3 तासपर्यंत भिजत ठेवा, जेणेकरून खूप छान रिझल्ट येतो. आता आपल्याला घ्यायचं आहे एक रताळा. हा रताळा जवळपास 150 ग्रामचा असेल. त्याच्यासोबत 2-3 बटाटे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे. आणि खूप छान असे चोळून धुवून घ्यायचे आहेत, कारण की ह्याच्यामध्ये ना माती वगैरे असते. माती असते, काही मुळं असतात, कारण की हे कंदमूळ आहे ना रताळ, त्याच्यामुळे. हे बघा आतून हे खूप छान आहे. फक्त वरून जी माती आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पाणी बदलून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्यांना 2 भागामध्ये मी कट केलेलं आहे, कापून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून तर आता आपल्याला ह्याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्या काढून घेतल्यानंतर पूर्ण थंड झालं की बटाट्याची सालं काढून घेतलेले आहेत. आणि हे पहा, मी आता रताळ्याची सालंही काढून घेते. त्याचसोबत मी इथे काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हे पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या असतात ना, त्या आहेत, कारण की ह्या थोड्या कमी तिखट असतात. माझ्या घरी 2 मुलं आहेत, मुलंही खाणारी असतील, त्यामुळे मी मिरच्यांचे जे तुकडे आहेत ते थोडे मोठे ठेवलेले आहेत आणि कमी तिखट मिरच्या घेतल्या, जेणेकरून हे जास्त तिखट होणार नाही आणि मुलं ते खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या जो पदार्थ आपण बनवला त्याच्यातून काढून आरामशीर खाऊ शकतात. तर हे पहा, रताळीचे पण आपण हे साली काढून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला इथले सर्व लागणारं साहित्य आहे ते दाखवते. तर हे पहा, त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण साबुदाणा मापून घेतला आहे ना, त्याच वाटी भरून आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. त्याच्यासोबत मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुके. आणि त्यासोबत एक 2-3 चम्मच आपण घ्यायचे आहे साखर, चवीपुरतं मीठ आणि आपले साबुदाणे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता साबुदाणे खूप छान फुललेले आहेत. साबुदाण्याने सर्व पाणी खूप छानपैकी ॲब्झॉर्ब केलेत. सॉफ्ट असे तुमचे साबुदाणे व्हायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही जे पदार्थ बनवताय ते अगदी रुचकर आणि उत्कृष्ट लागतं. तर चला, हे पहा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र आहेत. खूप बेसिक्स इन्ग्रेडियंट आहेत. आता आपण एक कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला आधी एक फिलिंग बनवून घ्यायची आहे, सारण बनवून घेतो आहे आपण. तर त्यासाठी कढईमध्ये मी सर्वात आधी घालणार तूप. मघाशी तुम्हाला जे सर्व सामग्री दाखवली मी, त्यामध्ये तूप दाखवायचं राहून गेलं. तर त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, लगभग अर्धा चमचा इतकाच आपल्याला तूप घालायचं आहे. आणि जसं सूप थोडंसं गरम होईल आपण त्याच्यामध्ये लगेच जे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला ते 10 ते 15 सेकंद चांगले परतून घ्यायचे आहेत, पण एकदम मध्यम आचेवरती किंवा एकदम कमी आचेवरती. आणि जसंच आपले बेदाणे किंवा मनुक्याचे फुलतील तसं आपण त्याच्यामध्ये जो केलेला आपण रताळ्याचं कीस आहे मॅश केलेलं, तो घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चवीपुरती थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. 1 ते 2 चमचे भरपूर होतील, कारण की रताळे ऑलरेडी खूप गोड असतात. आणि मग खूप छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला ते खूप परतून घ्यायचं आहे, दाबून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आपलं हे मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत आपण त्याला खूप छान असं परतून घेऊयात. तर आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ह्याला पूर्ण थंडगार करून घेऊयात.
तर सारण करून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, जे साबुदाणे घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून बटाटे कुस्करायचे आपल्या हाताने आणि खूप छान असं मळून घ्यायचे. जसं आपण पीठ मळतो ना तसंच. त्यामध्येच आपण शेंगदाण्याचं कूटही घालून घ्यायचे आणि त्याचसोबत आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्याही घालून घ्यायचे आणि खूप छान असं हाताने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं ते छानपैकी एकजीव होईल. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिसळून घ्यायचे खूप छानपैकी. हे मिसळण्याचं प्रकरण खूप छान करायचं आहे. त्यानंतर आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि आपण हे साबुदाणा आणि जे पण काही आपले आहेत, जसं शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा बटाटे म्हणा, ते खूप छान मिसळून घेतलेले आहेत. आता आपण थोडासा एक भाग हातात घ्यायचा आणि त्याचा छान असा गोल पेढा करून घेऊन त्याच्यामध्ये असं होल होईल, जसं आपण सारण कसं भरतो पुरणपोळीमध्ये तसं गोल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खूप हलुवार हाताने पण दाबत जर तुम्ही हे व्यवस्थित दाबले नाहीत ना, तर मग कदाचित तुमचे हे तेलामध्ये सोडताना वडे फुटतीलही. तर आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल की आपण साबुदाणा वडा बनवला आहे, पण हा साबुदाणा वडा नेहमीपेक्षा एकदम वेगळा आहे. कारण की नेहमीच्या साबुदाणा वड्यामध्ये आपण काही सारण वगैरे भरत नाही, पण हे काहीतरी युनिक म्हणून आपण केलेलं आहे. तर हे बघा, हा थोडासा मोठा साईजचा घेतला आहे मी, तुमच्या आवडीप्रमाणे. सेम तसंच करायचं आहे जसं आपण पुरणपोळी सारण भरायसाठी पिठाचा गोळा तयार करतो, त्याच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये हा सारण भरून घ्यायचा आहे. सारण खूप जास्त भरायचं नाही. तुम्ही हे आपल्या हातामध्ये वडे घेतल्यानंतर, म्हणजे साबुदाणा घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा एक अंदाज येतो की याच्यामध्ये कितीसं सारण राहू शकतं. आणि खूप हलुवार हाताने पण घट्ट असं टाईट बंद करून घ्यायचं, नाहीतर मग वडे जे आहेत ना ते तेलामध्ये फुटण्याचा चान्स आहे. कमी जास्त लागल्यास तुम्ही ते वाढवू शकता आणि कमीही करू शकता. तुम्हाला असं गोल करता येत नसेल तर मग तुम्ही ह्याचे लाडूसारखंही गोल बनवू शकता. जसं लाडू आपण तयार करतो ना तसंही केलं तरीही चालेल. तर मग मी ते करून घेतलेले आहेत आणि एका साईडला आपण हे तेल गरम करायला ठेवलं आहे. तर हे बघा, तेल आपलं गरम झालं आहे. खूप जास्त असं गरम नाही झालं पाहिजे आपला जो तेल आहे तो, पण हां, मध्यमपेक्षा थोडं जास्त, जेणेकरून तुम्ही जेव्हा ते वडे आतमध्ये टाकाल तेव्हा ते चिपकले नाही पाहिजेत. तर हे पहा, मी वडे टाकले आणि एकदम सर्व वडे एकत्र टाकायचे नाही आहेत, थोडेसेच टाकून मग त्याच्यानंतर त्याला एकदा जोपर्यंत खालून एका साईडने त्यांना असं गोल्डन असं कलर येत नाही, सोनेरी रंग येत नाही, तोपर्यंत त्यांना हात लावायचा नाही. जास्त वड्यांना तेलामध्ये डिवचायचं नाही, जेणेकरून फुटण्याचे चान्सेस कमी असतात. नाहीतर साबुदाणा वडा हा तेलात गेल्यानंतर साबुदाणा फुगतो, त्यामुळे कधी कधी वडे जे आहेत ना ते तेलामध्येच असे फुटतात. तर ते व्हायला नको आहे. त्यासाठी आपण काय करायचं, आधी एके साईडचा साबुदाणाचा जो आहे तो खूप छान परतून द्या, शिजून द्या त्याला छानपैकी, असं सोनेरी रंग येऊ द्या. जसंच त्याला सोनेरी रंग येईल तसं आपण त्याला पलटून घ्यायचं, दोन्ही बाजूनी शिजून घ्यायचे. आणि हे बघा, हे तुम्ही पाहू शकता हे किती छान असे आपले साबुदाणे बनवून झालेले आहेत. पाहिलं ना ह्याचा आवाज कसा खरखर येतोय. तर इतके छान आणि क्रिस्पी होतात आणि ह्याला तुम्ही गरम गरम सर्व करा. तर आहे ना एकदम युनिकशी रेसिपी, म्हणजे खूप वेगळी ही रेसिपी आहे तर तसा साबुदाणा वडाच, असं काही वेगळं नाही केलेलं मी, पण त्या साबुदाणा वड्यामध्ये सुद्धा आपण काय नवीन पद्धतीने करू शकतो तर ते मी केलेले आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि खरंच हे खूप अप्रतिम लागतात. अतिशय सुंदर अशी याची टेस्ट लागते. त्याच्यामधली जी फिलिंग आहे, जे आपण हे सारण भरलं आहे, त्यामुळे ह्याला एकदा आपण वेगळ्याच पद्धतीने बघू शकतो किंवा एकदम वेगळीच चव लागते. तुम्ही बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. मी आकृती तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मिळेल अशीच एका